काय झाले? आज महावितरणापाशी एक वारंवार गोष्ट आणि वारंवार निवेदन सुद्धा देऊन सुद्धा खाजानगर गल्ली नंबर 7 येथील हिरव्या टाकीची जी इलेक्ट्रिक बोर्ड आहे, इलेक्ट्रिक पोल आहे, ते फुटलेला आहे आणि कोणत्याही क्षणी ती पडू शकतो. आपल्या माध्यमातून आपण बघू शकता. आणि 6 नंबर 7 नंबर 2 गल्लीमधील इलेक्ट्रिक बोर्ड MSEBीने निवेदन देऊन सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे. आज मी आपल्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की उद्या ह्या इलेक्ट्रिक पोल कधी पडले आणि जीवितहानी झाली तर याचा जबाबदार कोण राहणार? महावितरण कंपनी राहणार का इतर कोण राहणार? स्थानिक लोकांची त्याच्यात जीव जाण्याचा संभाव्य धोका आहे. त्याच्यामुळं माझी आपल्याद्वारे आणि प्रशासनाला एकच गोष्ट सांगायची आहे, लवकरात लवकर ही दोन्ही तिन्ही पोल बदलून येणाऱ्या आपत्कालीन घटनेला ही होऊ नये, बळी पडू नये. त्यासाठी मी आज दिनांक 1 जुलै रोजी महावितरण शाखेच्या शाखा अध्यक्षांना मॅनेजर यांना निवेदन देतो. कृपा करून हे लवकरात लवकर दोन्ही पोल बदलून घ्यावे विनम्र नाही. हा बोल. गल्ली नंबर 5चा इलेक्ट्रिक पोल बदलणे ही आमची मागणी आहे. काय होतं नेमकं? काय पोल पडल्यावर जीवाचा धोका आहे, त्यासाठी आम्ही ही मागणी करत आहोत. ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका.